सर या की इकडे हो या की सगळी बसा बिल आलो की आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः बांधकाम कामगारांसाठी विविध आंदोलनं संघर्ष करून न्याय मिळवून देण्याचं काम करतो आणि तोच एक भाग म्हणून आपण मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहोत. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील न्यायालयीन बदली कर्मचारी गेले 25 ते 30 वर्षापासून काम करतात. त्या लोकांना कायम करून घ्या असा न्याय कोर्टाचा आदेश आहे. जसं जागा रिक्त होतील त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने त्यांना कायमस्वरूपी नेमणूक करा असे आदेश असताना देखील हे संबंधित येथले मिरज सिव्हिलमधील प्रशासन अधिकारी यांनी तो मॅट कोर्टाचा अवमान केलेला आहे. आणि आज रोजी आमच्या लक्षात आलं की इथे संबंधितले अधिष्ठाता असतील, या सांगलीचे जिल्हाधिकारी असतील, यांच्या सेवेनं मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील सरळ सेवा भरतीसाठी हिने जो काय जाहिरात काढलेली आहे तो तात्काळ जाहिरात मागे घ्यावा अशी विनंती आज आम्ही अधिष्ठातांच्याकडे केली. आमची भूमिका एवढीच आहे, सरळ सेवा भरती करण्यास आमची काय हरकत नाही, परंतु त्याच्या अगोदर न्यायालयीन बदली कर्मचारी जे असतील त्यांना 25-30 वर्षापासून जे इथं काम करतात, त्यांची सेवा देतात, त्यामध्ये अनेक कर्मचारी मृत्यू झालेत, अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अशाला तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी नेमणूक कायमस्वरूपी केली पाहिजे आणि लाडपागेच्या शिफारसीनुसार तात्काळ त्यांच्या वारसांनी देखील त्यांना तुम्ही तात्काळ त्यांची नियुक्ती केली पाहिजे आणि मग सरळ सेवेच्या भरतीची आपण त्या लोकांना कर्मचाऱ्यांना भरून घेतली पाहिजे अशी आम्ही मागणी संबंधित अधिष्ठाता यांच्यासमोर ठेवली. तिने ते मान्य केलेले आहे. काही गोष्टी अनेक विविध मुद्द्यांवर आमची चर्चा झाली, त्याची प्रोसिडिंग झाली. संबंधित आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय संजय कांबळे साहेब आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष जिल्हा सदस्य रुपेश तांबगावकर साहेब आहेत, विशाल कांबळे साहेब आहेत आणि मिरज सिव्हिलमधील सगळे प्रमुख कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये जे प्रोसिडिंग झालेले आहे त्या प्रोसिडिंग तात्काळ ते सगळ्या अधिष्ठात्यांच्या प्रशासन अधिकाऱ्यांच्या सह्यानं प्रोसिडिंग काढून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित वैद्यकीय आयुक्त यांची बैठक होईल आणि आपल्या म्हणण्यानुसार इथून पुढची कारवाई होईल अशी सकारात्मक चर्चा दिन यांनी केली आहे अशी आपल्या माध्यमातून मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. हक्क नको, भीक नको, हक्क द्या, भीक नको, हक्क द्या. काय बोलणार आहे सर?